आपल्या संघासाठी संतोष अमरीचा हा बॉल आणि हा उत्कृष्ट पद्धतीने पटवलेला बॉल आणि हा बॉक्स आउट. अति उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करत आहे संतोष आंबे. तीन बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 25. अजूनही 3 बॉल आहेत. धावसंख्या झालेली आहे 25. हे बाहेरून जास्त आवाज करू नका कोणी. धावसंख्या 25 झाली आहे. संतोष आंबेर यांचा चौथा बॉल मारा करणार आहे स्वप्नील आंबेर. बघूया 3 बॉल झाले. 3 बॉल अजून बाकी आहेत. संतोष आंबेर यांचा चौथा बॉल स्वप्नीलसाठी. स्वप्नीलने असा उत्कृष्ट पद्धतीने चढवलेला शॉट आणि हा उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करत आहे. अरे वा. आणि अशी केतन आंबेने चौथी डाव घेतलेली आहे. अति उत्कृष्ट पद्धतीने चौथी डाव घेतली केतन आंबेने. आता धावसंख्या होत आहे 27. अजूनही 2 चेंडू आहेत. स्वराज वाडेकडे अजूनही 2 चेंडू आहेत. धावसंख्या झाली 27. अति उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत आहे आपला स्वप्नील आंबे. संतोष आंबे यांचा 5वा बॉल स्वप्नीलसाठी. स्वप्नील काय करत स्वप्नील सज्ज आणि स्वप्नील उत्कृष्ट असे पद्धतीने आपण वाईड बॉल. धावसंख्या होते 28. अति उत्कृष्ट पद्धतीने अक्षय काय डाऊट असेल ते हे इथं सांगतो तुला क्लिअर. 5 बॉल झाले. 5 बॉल. हे थांब संतोष आंबेर 1 मिनिट थांबायचं आहे. धावसंख्या 28 झाले. 5 बॉल 28. 5 बॉल 28 झाले. लास्ट बॉल केतन आंबेर. बघूया केतन आंबेर काय करत आहे. धावसंख्या झाली 28 आणि संतोष आंबेर टाकल्या बॉल आणि हा नो बॉल. आणि प्लेयर खूप नाराज झालेले आहेत आणि धावसंख्या होते 29. बिनबाद 29. अजून 1 बॉल केतनसाठी. केतन बघूया काय करत आहे आपल्या फलंदाजी मार्फत. त्याने उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी केली आहे. संतोष आंबेर अंपायर यांचा निर्णय काय बघूया. स्वराज वाडियर आपली बॉलिंग फिल्डिंग लावून घ्यायचं लवकर चालू करायचं सामनं. आता बॉलिंग साठी आलेला आहे केतन आंबेर आणि केतन आंबेरला मारा करावा अक्षय पाष्टे. बघूया केतन याचा पहिला बॉल अक्षय पाष्टे. अक्षय पाष्टे आपल्या फलंदाजी तालुक्यात आणि अति उत्कृष्ट पद्धतीने पटवलेला शॉट आणि हा तुडी. 1 बॉल 2 रन. वरद वाडियर यांची धावसंख्या होत आहे 2. बिनबाद 2 रन. वरद बाहेर व्हायचंय. केतनचा दुसरा बॉल अक्षय साठी. अक्षय सज्ज आपल्या बॅटिंग तर्फे. बघूया अक्षय आपल्या फलंदाजी मार्फत काय करतो. आपल्या संघाला विजेते करू शकतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाज फिल्डिंग केलेले आहे आपला कॅप्टन नितेश. आणि अक्षय काहीतरी कानमंत्र देताना त्याच्या फिल्डरला दिप्याला. आणि दिप्या आपल्या बॅटिंग तर्फे काय करतो. त्या कानमंत्राचा उपयोग कसा करतो ते आता आपण बघूयात. केतनचा 3रा बॉल दिप्यासाठी. दिप्याने अति उत्कृष्ट तटवलेला शॉट आणि याच्यावर 1 डी. अति उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी आणि फिल्डिंग ही होत आहे स्वराज वाडेकडून. आणि अक्षय आता आपल्या फलंदाजी तर्फे काय करतो बघा. धावसंख्या होत आहे 4. बिनबाद आणि अक्षयने तटवलेला शॉट अति उत्कृष्ट पद्धतीने समीरची फिल्डिंग. अति उत्कृष्ट पद्धतीने समीर गुड फिल्डिंग करत आहे. स्वराज वाडेचे सर्वच फिल्डर. नो बॉल आणि 1 22. राकेश असे 2 रन घ्यायचे. धावसंख्या झाले 7. 4 बॉल अक्षय. 4
4 बॉल 7 रन. हे बाहेरच्या प्लेयरने काही बोलू नका रे, बाहेरच्या प्लेयरने काहीच बोलू नका. 4 बॉल 7 रन झालेले आहेत. अरे अक्षय बॉक्स आउट होत आहे आणि प्रसाद आंबेर खूप खुश झालेले आहेत. असं वाटतं प्रसाद आंबेर एकतर्फी मॅच जिंकले असं एकदम खुश झालेला आहे ते. नो बॉल. अक्षय पाष्टे यांना जीवनदान भेटत आहे. अक्षय पाष्टे आता बघूया आपल्या जीवनदानाचा काय फायदा. आणि हा नो बॉल आहे. धाव संख्या राकेश किती आले? धाव संख्या 8. 4 बॉल 8 रन. 4 बॉल 8 रन झाले. 4 बॉल 8 रन. नऊ रन. 5 बॉल 9 रन. अक्षय याने एक जीवनदान भेटला. अक्षय आपल्या फलंदाजाचा आता काय करतो बघूया, आपल्या जीवनदानाचा फायदा घेत असता बघूया. आणि अक्षयने या तटवलेला शॉट आहे आणि प्रस्ताव सांगते याला काही समजलेला नाही. बॉल अंपर काय आहे आता, काय ते फायनल करायचं आहे. बाहेरच्या प्लेअरने आतमध्ये नाही यायचं. सचिन आंबे बाहेर व्हायचं. तुम्ही अंपायर आपला निर्णय काय ते सांगतील. अंपायरचा डिसिजन फायनल होईल. काय ते डिस्कस करून काय ते सांगायचं आहे. स्वप्नील तुझी फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. एक ओव्हर 10 रन झालेले आहेत. स्वप्नील तुमच्या प्लेअरला समजावून. स्वप्नील 1 ओव्हर 10 रन झालेले. आता बॉलिंग प्रशांत लवकर सामना चालू करायचा. खूप टाइमपास होत आहे. बारा बॉल 20 धावांची गरज आहे. कुणाला जर डाऊट असेल तर प्रत्येक टीमचं एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा आहे. एक प्लेअर रन मोजण्यासाठी. आणि लवकरात सामना संपवायचा. खूप टाइम झाला या सामन्यासाठी. आणि बॉलिंग साठी आलेला आहे नितेश. लवकरात आपला सामना संपवायचा आहे. अक्षय आणि नितेश उत्कृष्ट शॉट. उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करत आहे नितेश आंबे. 2 बॉल झाले. 2 बॉल धाव संख्या 11 झाले आहे. आणि टुडीचा शॉट जिथे उत्कृष्ट पद्धतीने खेळत आहे. आणि
धावसंख्या होत आहे 13. वरद वारियर यांची धावसंख्या होत आहे 13. निधीचा पुढचा देणारे उत्कृष्ट पद्धतीने शॉट आणि आज केसर याची उत्कृष्ट अशी पद्धतीने फिल्डिंग करताना अंपर रन किती आहेत? 1 रन. वरद वारियरची धावसंख्या होत आहे 14. बिनबाद 14. 4 बॉल झालेत, 2 बॉल फक्त बाकी आहेत. 14 रन झालेले आहेत आणि अक्षय उत्कृष्ट पद्धतीने शॉट आणि हा डाबरलाल दंतमंजन चौकार. डाबरलाल दंतमंजन चौकार. धावसंख्या होत आहे 18. 5 बॉल 18. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल 18 रन झालेत. अजूनही 12 रनची आवश्यकता आहे आणि हा टॅप शॉट 1 रन 19 झाले. 6 बॉल 11 रनची धाव. 6 बॉल 11 रन. वरदवारे यांना जिंकण्यासाठी 6 बॉल 11 रनची आवश्यकता आहे आणि अतिउत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत आहे वरदवारेचे खेळाडू दीपेश आणि अक्षय पाष्टे. अजूनही बिनबाद. अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. बघूया अटीतटीचा सामना. या सामन्यामध्ये विजेता कोण आहे? उत्कृष्ट पद्धतीने शॉट मारला, उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करत आहे विजय. 20 रन. अजूनही 5 बॉल 10 रनची आवश्यकता. अक्षय अजून फील्ड मध्ये आहे, तो काहीही करू शकतो. 5 बॉल 10 रन. तो 3 बॉलामध्ये पण मॅच फिनिश करू शकतो असा खेळाडू आहे तो. उत्कृष्ट पद्धतीने सोडवलेला शॉट. डाबरलाल दंतमंजन चौकार. डाबरलाल दंतमंजन चौकार. अजूनही जिंकण्यासाठी 4 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. बघूया अटीतटीचा सामना. 4 बॉल 6 रनची आवश्यकता आणि हा उत्कृष्ट पद्धतीने मारलेला शॉट आणि या शॉट वरती अंपर 1 रन 1 विकेट. अजूनही वारियर जिंकण्यासाठी 25 रन झाले आहेत. 3 बॉल 5 रनची आवश्यकता. 3 बॉल 5 रनची आवश्यकता वरदवारेच्या. बॉलिंग तर्फे आलेला आहे समीर. बघूया 3 बॉल 5 रनची आवश्यकता. अक्षय पाष्टे काय करतो आपल्या बॅटिंग तर्फे? 3 बॉल 5 रन. अक्षय बघूया आपल्या फलंदाजी काय करत आहे आणि समीरने टाकले उत्कृष्ट शॉट आणि याच्यावर 1 डे आलेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 4 रन. 2 बॉल 4 रनची आवश्यकता. समीरचा पुढील चेंडू अक्षयसाठी आणि अक्षयने तोडला. अतिउत्कृष्ट पद्धतीने शॉट आणि याच्यावर 1 रन. आता आदिनाथला चौकार मारण्याची गरज आहे. 1 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. समीर बघूया आपल्या बॉलिंग दरम्यान आदिनाथ काय करतोय? 1 बॉल 3 रन आणि अतिउत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल डॉट आणि या सामन्यामध्ये स्वराज वारियर जिंकलेला आहे अतिउत्कृष्ट पद्धतीने. शॉट विराज. आपल्याला धावायचं पण आहे. छोटा प्रशांत बॅटिंग साठी उतरलेला आमचा विराज. छोटा परशा. बघूया स्वप्नील आंबील कुठे जायचं नाही. याच्यानंतर होणारा सामना तुमचाच आहे. अरे विराज आणि अतिउत्कृष्ट पद्धतीने पटवलेला शॉट. डिक्लेअर 1. विराज जास्त धावलं पण डिक्लेअर 1 रन आहे. प्रसाद आंबेर साईडला व्हायचंय. 2 बॉल 2 रन. 2 बॉल 1 रन. सॉरी 2 बॉल 1 रन. तिसरा बॉल बघूया आता काय करतोय. अरे तो वरून बॉल टाकलाय आणि उत्कृष्ट पद्धत. अरे वा. 3 बॉल 1 रन. 3 बॉल 1 रन. लवकर चालवताना वा काम गो. फुगा
ओव्हर झालेले आहे, ओव्हर झालेले आहे, 6 बॉल झालेले आहे. नेक्स्ट ओव्हर आता सायली आता ओव्हर साठी आलेले आहे. सायली आणि सायलीला मारणार करून आमचा विराट. अरे आई उत्कृष्टपणे शॉट, डिक्लेअर एक रन. प्रशांतनी चांगली शिकवण दिली नाही पोरग्याला त्याच्यासारखी. आणि धावसंख्या होते 5. अरे वा दाबरला, अरे वा 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 वा, अरे दाबरला नंतर अंपर अंपर काय 4 रन आहेत की 2 रन आहेत? 2 रन, 2 रन. धावसंख्या झालेली आहे 6. 2 बॉल 6 रन. अरे वा उत्कृष्ट प्रतिक्रिया शॉट आणि 1 रन. 7 रन, 3 बॉल 7 रन झाले. आणि विराट तुम्ही आपल्या बॅटिंग तर्फे काय करतो? बापसाचा वाटा चालवतो का बघूया. अरे वा उत्कृष्ट पद्धतीने मारलेला शॉट, डिक्लेअर 1 रन. विराट आपला प्रत्येक बॉल लेग साईडलाच मारत आहे. 4 बॉल झाले, अजून 2 बॉल बाकी आहेत. धाव संख्या झालेली 8. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला शॉट, दाबला दंतमजन चौकार. काय बरं दंतमजन चौकार. धाव संख्या होत आहे 12. 5 बॉल 12. 5 बॉल 12. 12 रन. 12 रन झालेत. 5 बॉल लास्टचा बॉल बघूया काय करताना. दंतमंजन षटकार, आउट. या बॉलवरती आउट झालेले आहे. ओव्हरी झालेले आहेत. 12 रन झाले. जिंकण्यासाठी 13 रनाची आवश्यकता. ओव्हरी झालेल्या आहेत. ओव्हरी संपल्या 2 बॉल. उत्कृष्ट पद्धतीने विराट करत आहे बॉलिंग. विराटचा हा दुसरा बॉल आणि उत्कृष्ट पद्धतीने अरे वा बॉलिंग उत्कृष्ट पद्धती. अरे वा ब्रेक आम्हाला इथं दिसत नाही. मयूर तिथून साईडला आम्हाला इथं काहीच दिसत नाही. आता बॅटिंग साठी आलेले प्रांजल. विराट उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करत आहे. उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. हा तिसरा बॉल प्रांजल आणि प्रांजलने पटवलेला 4 उत्कृष्ट आणि 8 डिक्लेअर 1 रन. 3 बॉल 1 रन. प्रांजलने पटवलेला शॉट त्याच्यावरती 1 रन. बघूया विराटचा 4था बॉल सायलीसाठी. सायली काय करते? सायली आणि पटवला शॉट त्याच्यावर पण 1 रन. 2 रन झालेले आहेत. 5 बॉल 2 रन. अरे अरे 3 रन झाले. विराट तुझी ओव्हर झालेली आहे. विराट ओव्हर संपली. विराट ओव्हर संपली आहे. आणि दुसरं ते कुठे तिला ए प्रशांत शारदा आलेला आहे. पुढील चेंडू आणि जोरदार 1 धाव. धावसंख्या झाली निर्धाव चेंडू. काही सांगायचं म्हणजे असं चेंडू शेवटचे 2 धाव बाकी आणि षटकार. जंगम शेवटचे चेंडू याला सांग तो हॉलिजन हे याला सांग ती काजू नको आलं तो हॉलिजन हालतोय. शेवटचे चेंडू अशा रीतीने मारा देणारा संदेश. पहिला चेंडू ऋषीचा संदेश साठी
उत्कृष्ट चेंडू आणि ह्या चेंडूवरती दुसरा क्षेत्ररक्षण आणि एक धाव. एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू ऋषीचा स्वामीसाठी. स्वामी काय करतो ते पाहिजे. पहिला चेंडू ऋषीचा स्वामीसाठी. उत्कृष्ट रीतीने तयारीला हा चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एक धाव. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झाली आहे 2. पुढील चेंडू ऋषीचा संदेशसाठी. उत्कृष्ट चेंडू आणि काहीच न समजलेलं आणि यावरती एक धाव. एक धाव तर रोखू शकले नाहीये. काहीसा बॉल लागलेला आहे. स्वप्नील पवार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू ऋषीचा स्वामीसाठी. उत्कृष्ट चेंडू आणि चेंडूवरती एक धाव. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. एक धावसंख्या झाली 4. 4 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू ऋषीचा संदेशसाठी. उत्कृष्ट रित्याने तो चेंडू आणि चेंडू मध्ये काहीशी मिस्टेक आणि या मिस्टेक सोबत 2 धावसंख्येमध्ये धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या झाली 5. 6 धावसंख्येमध्ये 6. शेवटचा चेंडू ऋषीचा संदेशसाठी. पुन्हा कळला उत्कृष्ट चेंडू आणि चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या झाली पहिल्या षटक समाप्तीनंतर 7 धावा झाली पहिल्या षटक समाप्तीनंतर. पुढील षटक देत सूरज नावले. पुढील षटक देत सूरज नावले आणि मारा करणारा स्वामी. पहिला चेंडू स्वामीसाठी. उत्कृष्ट चेंडूवरती बाबरला दंडबंधन चौकार. दंडबंधन असा चौकार पाहायला होता स्वामीच्या बॅट मधून. आणि यावरती 6 स्वामी पहिल्या मध्ये परतले आहेत. धावसंख्या झाली 11. 2 चेंडू 11 धावा झाली आहेत. पुढील चेंडू सुरतचा कॅप्टन कर्णधारासाठी कृष्णा हंबीर. मारा करणार कृष्णा हंबीर. पहिला चेंडू कृष्णा हंबीर साठी आणि 77 चेंडूवरती एक धाव. धावसंख्या भर. धावसंख्या झाली 12. 3 चेंडू 12 धावा झालेला. पुढचा चेंडू उत्कृष्टरित्याने तोडला असा चेंडू. या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या झाली 13. पुढील चेंडू संदेशसाठी सुरतचा आणि वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 14 धावसंख्या झालेली आहे. पुढील चेंडू आणि यावरती संदेश बाद झालेला आहे. आणि पुढे फलंदाज ऋषभसाठी उत्कृष्ट रीतीने चेंडूवरती 4 धावा. डाबरलाल दंडमंजन चौकार. अशा रीतीने धावसंख्या झाली आहे 18. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. पुढील षटक लेजंड बॉलर सागर हंबीर. हे लूज बॉल येतील बघ. 18 धावसंख्या झाली 18. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. पहिला चेंडू सागरचा आणि काहीच मिसफील्ड आणि या मिसफील्ड मधून चौकार मिळाला.